नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण सरकारने आता लाभार्थ्यांसाठी 2 महिन्यांचे पैसे मंजूर केलेले आहे. त्याचा GR मंजूर झालेला आहे. या परिपत्रकानुसार लवकरच हे 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी एक नवीन परिपत्रक जाहीर केले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या 2 महिन्यांचे पैसे मंजूर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुमच्या कुटुंबात जर कोणी या योजनेस पात्र असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. तर चला मित्रांनो, आपण आता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. या GRमध्ये काय माहिती दिली आहे? संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदान वितरणाबाबतचा हा GR आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी हा GR काढलेला आहे. दिनांक 10 डिसेंबर 2024चा हा GR आहे. तर मित्रांनो, आता या GRमधील महत्त्वपूर्ण माहिती आपण आता समजून घेऊया. तर पहा मित्रांनो, आता या महत्त्वपूर्ण शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण आता पाहणार आहोत. सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीसाठी ₹300 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम ₹195 कोटी 28,44,500 इतका निधी येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी ₹46 कोटी 82,12,689 इतका निधी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. तसेच सामाजिक विवरणानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या अनुसूचित जाती सर्वसाधारण गट या सर्व लाभार्थ्यांना हे पैसे, हा निधी पाठवण्यात येणार आहे. या निधीचे पैसे हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आलेले आहे. आता लवकरच हे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयातून तालुक्याच्या तहसील कार्यालयात पाठवण्यात येतील. तर मित्रांनो, बऱ्याचशा लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024पर्यंतचे पैसे मिळालेले आहेत आणि ऑक्टोंबरचे पैसे DBTने मिळणार होते. तर मित्रांनो, आता या शासन निर्णयात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तर पहा मित्रांनो, पुढे हा GR संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून नोव्हेंबर 2024पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण BIMS प्रणालीवर करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने DBT पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी. तर मित्रांनो, पहा, येथे ही अशी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
मागील जी आरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंतचे पेन्शन जुन्या पद्धतीने वाटप होणार असल्याचे सांगितले होते आणि आता ऑक्टोंबरपासून DBT पोर्टलद्वारे या निधीचे वितरण केले जाणार होते. परंतु मित्रांनो, तसे झाले नाही आणि आताच्या जी आरमध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर 2024 या 2 महिन्यांचे पैसे हे जुन्या BIMS प्रणालीद्वारेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. बहुतेक लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 पर्यंतचे पैसे मिळालेले आहे आणि ज्यांना मिळायचे राहिले असतील तर त्यांना आता मिळतीलच. आणि आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला हे जुन्या पद्धतीप्रमाणेच मिळणार आहे. आणि आजच्या जी आरमध्ये पहा, डिसेंबर 2024चे पैसे हे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला DBT पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. या जी आरमध्ये तसे सांगितले आहे आणि येथे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती DBT पोर्टलवर भरण्याची सूचना येथे करण्यात आलेली आहे. तर पहा मित्रांनो, आता या जी आरमध्ये पुढे सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ 3 न्यू CO कोड वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण जी आर आहे. या जी आरच्या माध्यमातून 3 महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा. ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 या महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार आहे आणि हे पैसे जुन्या पद्धतीप्रमाणेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि डिसेंबरचे पैसे DBT प्रणालीद्वारे मिळणार आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आता या जी आरमध्ये दिलेली आहे. अशीच पुढील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढील येणारे सर्व व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.